मला ही साडी अजिबात आवडेल नाही, त्यामुळे मी ठरावं की आज हिला कापिसन चटाई बनावसो. नाही घरमदाती पाहिजे का नको. हाय प्रोडक्ट येले मला संदीप सोनवणे जे आपल्या शादाना राहणार आहेत प्रॉपर त्यासनं जे ब्रँड आहे कडकनाथ म्हणीसन तर टिंग बॉक्स येले देखूत बरं आपण या बॉक्सમાં काय काय त्यासनी वाटलं आले तसं देखायला घेतं. कडकनाथ प्रोडक्ट हाई खूपच फेमस आहे म्हणे. मी ऐकेले की त्यासनं कोंबड्या पण काळ्या राहतीस आणि त्यासनं जी कोंबड्यासनी जी आतमधली स्किन राहते पण काळी रास वगैरे आणि खूप प्रोटीन भरेल त्यासनी कोंबड्या राहतेस बुवा म्हणजे खूप हेल्दी राहतेस. मी वरतून त्या ज्या कोंबड्या राहतीस त्या वावरमा अशा म्हणजे मोक्या सोडेल राहतीस. त्यासनं खाद्यसुद्धा ऑर्गॅनिक रास म्हणजे प्युअर कोंबड्या आणि त्याचं खाद्यसुद्धा अशा ऑर्गॅनिक त्यामुळे प्रोटीननं प्रमाण चांगलं कुठल्या पद्धतीतून फर्टिलाइज करेल वगैरे असं तसं त्या कोंबड्यासले अन्नधान्याने देतस किंवा दाबीसन ठेवले त्यामुळे कोंबड्यासने एक्सरसाइज वसनी त्या नॅचरली ज्या अंडा प्रोड्यूस करतस त्याच ह्या सेल करतात. जसं इंजेक्टेड अंडा वगैरे सेल नाही करतात जे आपल्या बॉडीसाठी खूप हार्मफुल आहेत. तर त्यासनं करतो एक बॉक्स आहे आपले तर आपण देखू त्या बॉक्सમાં काय इथलं डेंजर पॅकिंग करतो पण बेकार जीवच आहे असं ओपन करताना इथलं डेंजर पॅकिंग करेल राहणार. फायनली उघडी गे असं वाटतंच मला या बॉक्स ओपन करताना. जसं काय मी गड जी केली तर प्रत्येक बॉक्स ओपन करायला टाईमला असंच बस तिथला कागदे भरेलत मान्य आहे काहीतरी नाजूक वस्तू म्हणजे कागदे भरेल एवढा मोठा बॉक्स निघणार त्यांना नाही आपको कागदच येतच खाली कायचे काय माहिती. एक बॉक्स तर निघ्या मोठा बालेसने काय नक्की जास मला काय माहिती. हा काहीतरी छोटी बॉटल दिखी राहिली ब्लॅक कलरनी. बॉक्स पण ब्लॅक कलर नाही आणि बॉटल पण ब्लॅक कलरनी इले नंतर खोलू का नंतर खोलू जाऊ दे पहिले बॉक्स देखलेच मोठा जेशी त्याला मग काय बरं खूपच असं अट्रॅक्टिव्ह पॅकेजिंग वाटली राहिली असती आणि व्यवस्थित पॅक करी वाटला. अरे म्हणजे नक्कीच काहीतरी तर मी सांगणार होती त्याच्या कोंबड्या खूप फेमस आहेत आणि जास्त म्हणजे ज्या लोक मोठा सिनेसृष्टीमा असतच त्या लोक जास्त ऑर्डर करतच म्हणे. वाव बॉक्स कितला भारी आहे. सोनार लोकसुद्धा इथला भारी बॉक्स म्हणजे इथली भारी पॅकेजिंग देतच नाही वा इथला मस्त मला तर आवडणं. ब्लॅक कलर एकदम म्हणजे असं उठी संधी खिराय ना त्यावर ते कोंबडीनं बारीकसं आर्टसारखं करेल. वाव मस्त मस्त कथा उघडी ना मला ते समजाल मार्ग नाही आता का तर एक मिनिट मी चेक करस खालतून म्हणजे नुसतं असं खालतून ओपन करणं लगेच ओपन भारी वाईट अरे ओपन करताना पण इथलं भारी वाईट राहिलं ना की काय सांगू. जादूना पिटार अल्लादीन काही चिराग जा सारखं मस्त 2 बॉक्स दिखी राहते. वेपर्सना नाही राहतच का बॉक्स तुम्ही खायलाच का त्या मॉलला असं येतच ना त्या बॉक्स त्याला माझं वेपर नव्हतं तसं दिखी राहिलं काहीतरी. जर कोंबड्याच नाही तर नक्कीच काहीतरी म्हणजे कोंबड्याच रिगार्डिंगच अच्छा एग आहेत त्यामा अंडा आहेत छोटा छोटा. कितली भारी पॅकेजिंग म्हणजे कितलं पण दूर वाटलावं कसं आपण बॉक्स फेका तरी पण त्या अंडासले काहीच नाही शकत असं मला वाटतच. तर देखो आपण मजमा कसं शेतासने पॅक करेल पॅकेजिंगवर खूप चांगला भर दिले असे ते म्हणते का क्वालिटी आणि क्वांटिटी मेंटेन करी का बरोबर. आणि कौतुक म्हणजे आपलं खानदेशनी व्यक्ती ह्या लेवलले जायचं काम कराय आणि खरंच मानणं पडेल संदीप सर असले चांगले कौतुकास्पद काम आहे. देखो आता मजमा काय आणि कशा पद्धतीतून त्यासनं अंडा ठेवले तसं. मी तर कधी हात नाही लावस अंडा असले किंवा असं नॉनव्हेजला फर्स्ट टाईम देखील आणि 2 बॉक्स आहेत या आणि पॅकेजिंग खूप भारी करेल आहे. कोंबड्या असले सहसा असं बाकी फार्म्स वाव तर मग कोंबड्या मासे बेकार वेळचा खर्च करेल देखील राहणार तिथलीच टेस्ट पण होईल कारण ऑर्गॅनिक म्हणू का ते मी मागे आंबा मागायला होता ना ऑर्गॅनिक तर आपला त्या वेगळा आंबा आणि त्या ऑर्गॅनिक आंबा त्यामुळे जमीन आसमानला फरक तसं अंडासनं बाबत मग आपण होईन तिथला मस्त टेलतच नाही. एक बॉक्स मस्त अंडा आहे तसं वाटतं. अरे बापरे टॅक्स होता वरती देखा देखील राही ना का हो शिक्का हा कितलं म्हणजे क्यूट वाटी राही ना ते ह्या लेवलला जायचं विचार करेल डायरेक्ट म्हणजे अंडा असली टॅग आता हौसे शॅम्पू यासनं शॅम्पूने ही खासियत आहे म्हणे की त्या शॅम्पूमा ह्या ज्या ऑर्गॅनिक अंडा आहेत त्यासनं प्रोटीन एक्स्ट्रॅक्टसारखं म्हणजे टाकेल राहस बघा त्यामुळे ज्या आपला बाले तिथला आपण वाकडा तिकडा बाले राहत त्या एकदम स्ट्रेट राहते म्हणजे प्रत्येक टाईपनं हेअरसाठी बालेसाठी भारी आहे शॅम्पू. मग सरळ बाले राहू द्या किंवा कर्ली राहू द्या स्ट्रेट हेअर राहू द्या किंवा कर्ली
वेव्ही हेअर कुठली पण ट्रीटमेंटसाठी म्हणजे एकदम बेस्ट आहे हाऊस शॅम्पू. आणि त्यांना मग बऱ्याच गोष्टी टाकले, जसं एग प्रोटीन टाकले त्यासनी बालेसले नरिश करांसाठी. त्यानंतर आवळा आहे, ॲलोवेरा आहे, त्यानंतर जास्वंद आहे, मेथी आहे, शिकाकाई आहे, त्यानंतर गौण तेल पण आहे म्हणे. असं बरंच काही त्यासनी टाकेल. आणि 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे. तुम्हाला तर माहीतच आहे ऑर्गॅनिक प्रोडक्टनं कितला फायदा राहतच नाही. जिकडे तिकडे ऑर्गॅनिकच चालू. तर 2 पैसा खर्च होईना चालेल, पण टकलं व्हापेक्षा किंवा बाले कमी वय मापिती जावापेक्षा आणि नंतर ट्रीटमेंट करापेक्षा आई 10 पट चांगले असं मला वाटतं. किती बरी पॅकेजिंग मला वाटायचं असं ना. बठ्ठाच प्रोडक्टनं काळा कलरनी पॅकेजिंग आहेत. सुंदर एकदम भारी. पहिली गोष्ट जे कोंबड्यासवर अत्याचारच ना, बाकी पोल्ट्री फार्म्स वगैरे मग त्यासले दाबी ठेवतंस आणि म्हणजे हाय जास्त अंडा देवांसाठी प्रोसेस करतं, ते मला खूप चिडेस. पण यासनी मी पहिले बटी माहिती लिहिली की त्यासनी सांगा की आमना कोंबड्या 12 एकरनी शेती म्हणे, सगळीकडे फिरतेस, नॅचरल आहे बट ऑर्गॅनिक आहे. ते का किती भारी पॅकेजिंग आहे. तर मग ते कौतुक वाटस की सगळं नॅचरली व्हायला आणि त्या नॅचरली प्रोड्यूस व्हायला अंडा आहेत. आणि त्यासनी पॅकेजिंग पण एवढी भारी. आणि म्हणजे गावरान अंडा कसा राहतात छोटा त्यापेक्षा पण छोटा आहेत. आणि टेस्ट मग आता ते देखीलच मी जेव्हा घर भूषणासाठी बनवसो तर मला समजेन ते कितलं भारी ना. इकडे असा अंडा आहेत आणि इकडला बॉक्स मग आखोसा आहेत, पण मला ओपन करायला म्हणजे जास्त टाईम लागतं म्हणे, मी नाही करत. तर तुम्ही पण मांगाडी देखा एक चक्कर तरी. कारण मी पण खूप ऐकेले कडकनाथना प्रोडक्ट म्हणजे प्रोडक्ट आहेत. अक्षरशः त्यासनाकडे सेलिब्रिटी आहेत ना मोठमोठ्या बॉलिवूडना, त्या गेस्ट लोक असले देवांसाठी गणकच हजारो बॉक्स लई जातस. कार्ड पण आहे मजमा देखा. तर तुम्ही पण एक चक्कर ट्राय करी देखाल, काय हरकत आहे. समजेन तुमले मग क्वालिटी कशी राहस असं ऑर्गॅनिक प्रोडक्टनी. चला मग पटकन ऑर्डर करा कडकनाथना प्रोडक्ट.